कानपूरमध्ये कसं होतं ना, तसं चिन्नूला पण इकडे तसंच आहे. कारण ना तिकडे खाली होतं सर्व खेळायला वगैरे, तर इकडे पण तसंच आहे. आणि बाहेर जायचं म्हटलं की आरामशीर तो जाऊ पण शकतो आणि आपल्याला पण भीती वगैरे काहीच नसतं. आणि पण पुण्यामध्ये तसं बिलकुल नव्हतं, कारण ते 4th फ्लोअरवर होतं रूम आणि पायऱ्यावरून पडेल वगैरे म्हणून आपल्याला भीती असतं, त्याच्यामुळे आपण बाहेर पण सोडत नाही. पण इकडे बिलकुल तसं नाही. आणि कोणी पण बाहेर जाताना ना मागे लागतो की मला पण घेऊन चला म्हणून. मग इकडे मम्मी ना बाजारात जात होती, मग त्याला पण घेऊन गेली आणि बाजारातून आल्यावर ना त्याला छान अशी आंघोळ घातली, रेडी वगैरे केलं. आणि इकडे ना मावशी त्यांनी, मामी त्यांनी सगळेजण जवळच असल्यामुळे ना त्यांचे लेकरं पण असतातच आणि स्कूलमधून आल्यावर ना त्यांचं असं चिन्नूला खेळवायचं चालू असतं. आणि मग लेकरं असले की ना माझा बाळ पण छानपैकी खेळतो त्यांच्यासोबत, खूप छान रमतो. आणि हे बबल्स ना चिन्नूला खूप जास्त आवडतं आणि हे दाखवतच ना थोडंसं खाऊ पण खातो व्यवस्थित. मग नंतर संध्याकाळी थोडंसं झोपून उठला आणि बाहेर चलच म्हणून मागे लागला होता, म्हणून त्याला बाहेर घेऊन आले. म्हटलं बाहेर जातोच आहे तर भाजीपाल्याचं थोडंसं काहीतरी घेऊन येऊ, म्हणून ते घ्यायला गेले. आणि मग येता येताना चिन्नूला मेडिकल दिसतं, तर मेडिकलमध्ये काहीतरी घेऊन दे म्हणूनच मागे लागला. आणि लेकरं असल्यामुळे ना त्यांचं बघून थोडंसं खायची सवय झालेली आहे, पण थोडंफारच देते, जास्त काही देत नाही. आणि संध्याकाळी यांचं असं दिवाळीचं चालू होतं, सुरसुरबत्ती वगैरे लावायचं. आणि या दीदीचं ना चिन्नूला असं काहीतरी नाव क्रिएट करून दाखवायचं चालू होतं. आणि मम्मीचं इकडे चालू होतं उद्याच्या नाश्त्याची तयारी. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.